कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जमलं आई, हे घ्या। थँक्यू बरं का। वंदे अगं कामाला बी लागली सोय ग। हो आई, लोक काय लग्न करायचं थांबतात का? ते बी खरंच आहे ग। साड्या आलेत फॉल बिडिंगला, ब्लाऊज आहेत, म्हटलं करून घेऊया, तेवढे 4 पैसे मिळतील ना। अरे वा चंदन, एवढं मन लावून काय वाचायला लागलंय पेपरात? हा कुठला नवीन पिक्चर कुठे लागलाय ते बघतो। पिक्चर चला चला, काम होत राहतील, आधी खाऊन घ्या। छान नाश्ता केलाय। अगं आई हे ठेव साईडला। बायाजी, चंदनराव घ्या। धनराव, वंदे नाही म्हणजे माझी झोप उडते, मला झोप लागत नाही खरंय ग, पण सपान पाडायचं काय थांबत नाही बाई। आई, आजी आता असे स्वप्न रोज पडणार तुम्हाला। हा आता पोहे खा आणि खाऊन सांगा कसे झालेत। पण दिव्या, तू स्वतः केलेस पोहे? हा, स्वतःहून केलेत। मलाच आज वाटलं की काहीतरी छान करावं सगळ्यांसाठी, म्हणून केलेत। दिव्या तू अशीच कामं करत राहा, मग मी पण बघते कोण तुझं कौतुक करत नाही ते। हे ग डुचके, हे असं कौतुक? नाही नाही, कर कर, मला छान वाटतं। पण मला एक सांग दिव्या, आज नेमकं झालंय काय? नाही, काही नाही। मला जाणवलंय माझ्या काही चुका झाल्यात आणि ते सुधारायची तयारी दाखवतेय बस। संसारातल्या चुका कळायला लागल्या ना का संसार कसा सुखाचा होतोय। पण फक्त संसारातल्या नाही, बाकी चुका सुद्धा कळायला पाहिजे। हा. काय हो हो, आले आहेत की, म्हणूनच त्यासाठीच प्रयत्न करतेय। आणि म्हणून मी आशू आणि शिवासाठी पण नाश्ता केलाय, आता जाऊन देणार आहे त्यांना। अगं बाई, हो का? नाही, चांगलंय, म्हणजे प्रयत्न दिसतात बरं का तुझे। हा चंदन, मला त्या पोरीची काळजी वाटायला लागली। हा भाई आजी, काय अगं? चंदन सांग आजीला। सांगतो, तू जा, त्यांना पोहे देऊन ये, भूक लागली असेल। हा हो, मी आलेच। सुहासराव, फायनली जे व्हायला हवं होतं तेच झालेलं आहे। लवकरच देसाई ऑटोमोबाईल्सचे मालक सुहासराव शिर्के। नाही पण सुहासराव, लगेच खुश होऊन चालणार नाही। मागे केलेली चूक परत होता कामा नये। आशू या घरातनं तर बाहेर गेलाय, पण तो सीताईच्या मनातनं कसा उतरेल हे बघायला हवं। त्यासाठी काहीतरी ठोस करायला हवंय। काय रे, एवढा कसला विचार करतोयस? किटू डार्लिंग, आयडिया। कसली आयडिया? मी तर तुला डोकं सुद्धा चालवायला सांगितलं नव्हतं। अगं ऐक तर, आयडिया फॉर आशूज रिमूव्हल। बोला। बघ, मला जे काही सुचलंय ते जर तू तसंच्या तसं सीताईच्या गळी उतरवलंस तर मग लवकर बोलशील? ऐक, कळलं? वाव सुहास, तू एवढं भारी डोकं चालवशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं। किटू डार्लिंग, ते काही असू दे, संगतीचा परिणाम आहेच की नाही। पण मला खात्री आहे आशू परत या घरात काही येत नाही। बापरे, अरे आशू, डॉक्टरांना दाखवलं पाहिजे असं काय करतोय? एवढं काही नसेल, थोडस काहीतरी तुला खाज वगैरे येत नाहीये का? त्रास होत नाहीये का? नाही होते त्रास, मला काही नसेल झालं। ऐक ना आशू, हे बघ रक्त वगैरे येईल, काहीतरी होईल, ते डॉक्टरांना दाखवूया। काही झालं तर तुला? मला काय होत नाही, अगं मी तुझ्यासारखं स्ट्रॉंग आहे बा। तरी पण हे बघ, मला तर ते जरा सिरियस वाटतंय, तू जरा बघायला काही नाही सिरियस। येऊ का? आपण दिव्या, तू मी नाश्ता आणलाय तुमच्यासाठी। तू आणि नाश्ता? जाऊ दे ना शिवा, जे झालं ते झालं। जेव्हा मला भूक नाही, हा ब्रेकफास्ट नाही करू शकत। मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक घडली
आणि ही माझ्या प्रायश्चित्ताची सुरुवात आहे. अगं दिव्या, पण ह्याची गरज नव्हती अगं. गरज आहे शिवा. मला कळलीये माझी चूक आणि मी ती सुधारण्याचा प्रयत्न करते. मी अजून कसं दाखवून देऊय तुम्हाला? शिवा, मला नाश्ता करायची इच्छा नाहीये. ह्या जगात चूक कोणाकडून होत नाही शिवा, पण आयुष्यभर त्या चुकीच्या ओझात नाही ना जगू शकत माणूस. मला वाईट वाटतंय, मला त्रास होतोय मी जे केलंय त्याचा. पण शिवा, मला सुधारण्याची एक संधी हवी आहे, प्लीज. शिवा, मला असं वाटतंय आपण नाश्ता करूया पटकन. आशू, तिने आता एवढं आणलंय ना करून, तर तू नाश्ता करून घे ना. उशीर होतोय की नाही. आणि ठीक आहे, जाऊ दे, नाश्ता करून घे. माझ्यासाठी कर. ठीक आहे, तुझ्यासाठी. आता येईल खरी मजा. अहो, कुठे निघालात? उत्तर द्या ना, कुठे चाललाय? ती गाडी परत करायला चाललोय. जाऊ ना? मला माहितीये तुम्हाला हे सगळं चुकीचं वाटतंय, पण माझीही काही बाजू असू शकते ना, ती समजून घ्या ना. तुम्ही बघितलं नाहीत आशू कुठे राहतोय ते. गॅरेज मध्ये राहतोय तो. गॅरेज ही काही राहण्याची जागा आहे का? मग आता काय करायचं सीता? एक ऑप्शन आहे. आपला जो 2 BHK आहे ना, तो सध्या सोय म्हणून आपण त्याला देऊया. माझ्या आणि त्याच्यामधले वाद इतक्यात नाही सुटणार आहेत, पण निदान त्याला त्रास नको ना. त्याला म्हणावं, बाबा इथे राहा, मग तुला काय हवं ते कर, फक्त स्वतःला शिक्षा देऊ नकोस. पण तो ऐकणार आहे का सीता? माझं नाहीच ऐकणार तो. पण तुम्ही म्हणलात ना, तर निदान विचार तरी करेल. प्लीज आशूसाठी करा ना. ठीक आहे, मी बोलून बघतो त्याच्याशी. येऊ मी? सुहास, तुझा हा प्लॅन जर जुळून आला तर आशू कायमचा तिकडे राहील. हे सगळं फक्त आपलं होईल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.